हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर चला, माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि हा व्हिडिओ आहे 26 जानेवारीचा, म्हणजेच प्रजासत्ताक दिवशीचा व्हिडिओ आहे हा. तर तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. अजून एकदा मी कालच्या व्हिडिओमध्ये पण शुभेच्छा दिल्या होत्या, ह्या पण व्हिडिओमध्ये शुभेच्छा देईन. तर चला, आज सकाळचा 5:30 वाजताचा व्हिडिओ आहे. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बोलले होते की समूह उद्या किती वाजता उठते, तर ते तुम्हाला उद्याच्याला दाखवते म्हणून. पण उठल्या उठल्या व्हिडिओ करायचं माझ्या लक्षातच नाही राहिलं, त्यामुळे मी काही व्हिडिओ केला नाही. तर इथे बघा, समोर रेडी झाली. 5:30 वाजल्या होत्या. 5:30ला ती रेडी झाली होती. मग तुम्ही विचार करू शकता की ती किती वाजता उठली होती. तिने 3 वाजून 10 मिनिटाचा अलाराम लावला होता समूने. तरीसुद्धा तिला, म्हणजे मी उठवलं नाही, लगेच अलाराम बंद केला. 4 वाजता तिला उठवलं होतं मी. आणि उठल्यापासून सुद्धा समूची एवढी गडबड चालू होती ना, तिला वाटायचं की होतं का नाही माझ्या टायमापर्यंत. तर इथे बघा, 7:15 वाजता तर लगेच फेरी दारात येते. लवकरच जावं लागतं, 6:30ला तरी जावंच लागतं. त्यामुळे आणि साड्या वगैरे नेसायचं म्हणलं ना, तर पोरींना बराच उशीर होतो. पुरी म्हणजे नेसले का? तर बघा, आता हे फेरी जे आहे ना, ग्रामपंचायतपाशी जाते आणि मग तिथे त्यांचे डान्स वगैरे होतात. म्हणजेच त्यांचे जे गाणे बसवलेले होते, लेझिम झालं, टिपऱ्या झालं आणि अजून पोरांचे डान्स वगैरे. तर इथं ना मी गाण्याचा आवाज घेतला होता, पण कॉपीराईट क्लीन येतो व्हिडिओला, त्यामुळे मग त्याचा काहीच उपयोग होत नाही व्हिडिओ टाकलेला. त्यामुळे मी चौकडला व्हिडिओ आवाज जे आहे ते कट केला आहे. थोडासा फक्त एका गाण्याचा फक्त घेतला आहे, ते पण फौजीचा फक्त घेतला आहे. फौजींच्या गाण्यातलं सॉन्ग फक्त मी थोडंसं घेतलं आहे, कारण ते जे गाणं आहे ना, ते मला खूप म्हणजे खूप आवडतं. तर समूने 2 गाण्यामध्ये भाग घेतला होता. इथं पण थोडासा गाण्याचा आवाज मी कट केला. जास्त गाण्याचा आवाज घेऊन नाही जमत, कारण तसे पण व्हिडिओ खूप मोठे मोठे केले होते सगळे, आणि ह्यांचा डान्स पण खूप छान बसवला होता. त्यामुळे मला सगळाच व्हिडिओ टाकावा वाटत होता, पण सगळा नाही टाकता येत, त्यामुळे मी थोडासाच घेतला सगळा. तर आता फायनली घरी आले मी. बघा, आताच आले. समूचा डान्स वगैरे बघितला. आमच्या समूची मिट्टी होती की मम्मी डान्स बघायला ये, डान्स बघायला ये, म्हणजे लेझिम होती त्यांची. दरवर्षी 2 वर्ष झालं कार्यक्रम असतो ग्रामपंचायतपाशी. मला नको वाटतं जायचं, पण तरी गेले समूसाठी. असं तुझ्यासोबत थोडासा शेअर केला आहे मी. आल्यावर पूजा वगैरे मांडली. आता स्वयंपाक करायचे, बराच उशीर झाला मला. तर चला मग आता मी स्वयंपाक करते. तर बघा, मला आता स्वयंपाक वगैरे करायचा होता, तर तेवढ्यात समूह आली होती. तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की लेकरांना हौस असते. आता खायला कोणालाच काही कमी नाही, पण शाळेत जे भेटलेलं असतं ना, तर त्याच्यात त्यांना जास्त आनंद भेटतो. त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर केलं. तर असं इथं समूह आता घरी आली, तिचा फोटोशूट वगैरे चालू होतं नसतं. समूह चालू, चेहरा का दिसायला, पण फाउंडेशनचं पण तू लावत जाऊ नकोच, छान वाटायला. पण कानातलं किती मस्त वाटायला, गळ्यातल्यावर कानातलं. तर मधला थोडासा आवाज घेतला आहे, थोडासा आवाज कट केला आहे, कारण इथे काही जास्त बोलणं झालं नव्हतं. आमचं थोडंसंच बोलणं झालं होतं. तर इथं माझं आता स्वयंपाकाची तयारी चालू होती, कारण मला आजच्या दिवशी उशीर झाला होता स्वयंपाक करायला. तर आज रविवार पण होता आणि त्यातल्या त्यात 26 जानेवारी पण होती. त्यामुळे म्हणलं की चला, काहीतरी गोडाधोडाचं तर झालंच पाहिजे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे माझं जेवण फेमस, की उपवास असल्यानंतर जेवणामध्ये गोड काहीतरी लागतं. त्यामुळे आज काय करू विचार पडला होता. त्यामुळे म्हणलं की चला, तुपातला शिरा करू, कारण तुपातला शिरा आमच्या घरात सगळ्यालाच आवडतो. त्यामुळे, आणि तूप पण भरपूर घरामध्ये होतं, असं पण खाण्यात कधी येत नाही. असं काहीतरी बनवलं ना, तर तुपाचा वापर पण होतो, आणि आपण जे बनवतो तर ते पण चांगलं होतं. त्यामुळे तर इथं पहिल्यांदा तूप मी अगोदर गरा जो आहे तर भाजून घेतला तुपामध्ये, आणि नंतर थोडंसं निम्म दूध आणि निम्म पाणी टाकून मी उकळून घेतलं. आणि तुपामध्ये आपलं काजू बदामचे तुकडे टाकून घेतले, त्यात भाजलेला गरा टाकला, आणि नंतर त्यामध्ये जे उकळलेलं दूध आणि पाणी होतं तर ते टाकलं. नंतर साखर टाकून हलवलं, आणि नंतर अजून वरून कमीत कमी 3 ते 4 चमचे मी तूप टाकून घेतलं, कारण जेवढा जास्त तूप टाकाल ना, तर तेवढा आपला शिरा अजून जास्त खमंग होतो. त्यामुळे मी अजून जास्त तूप टाकलं.
तर पहिल्यांदा गोडाचा पदार्थ करून घेतला आणि नंतर आता इथे भाजी करायला चालू आहे. तर भाजी ना छोलेची चालू आहे, कारण रात्रीचेच छोले भिजवून ठेवलेले होते, तर तीच आता करायला चालू आहे. तर इथं मी अगोदर छोले बऱ्यापैकी म्हणजे चांगले भिजवलेले होते, त्यामुळे थोडासा खडा मसाला टाकला, थोडंसं नॉर्मली तेल टाकलं आणि ते शिजवायला ठेवलं. त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकलं आणि शिजवायला टाकलं. नेक्स्ट टाईम मागे एकदा केली होती तर तेव्हा मी चहापत्तीचं पण पाणी टाकलं होतं, कारण ह्या भाजीला चहापत्तीचं पण पाणी टाकतात कलर येण्यासाठी. पण आज मला गडबड होती त्यामुळे मी आज काही नाही टाकलं, साधं सिंपल शिजवायला ठेवली खडा मसाला टाकून. आणि इथं आता फोडणी टाकायला चालू आहे. कांदा घेतला भरपूर बारीक चिरून आणि त्यात अद्रक लसणाची पेस्ट टाकली, जिरी टाकली आणि नंतर टमाट्याची ग्रेव्ही करून घेतली होती, फक्त टमाट्याची ग्रेव्ही, बाकी काहीच नाही. तर ते चांगलं म्हणजे एकदम एकजीव होऊ दिलं, जोपर्यंत तेल सुटतं तोपर्यंत शिजू दिलं, कारण टमाट्याचा जो कच्चापणा होता तर तो निघून जावा त्यासाठी बराच वेळ हलवून ठेवलं. तसंच नंतर त्यामध्ये लाल तिखट, थोडंसं काळा तिखट, धने पावडर, मसाले जे बी होते घरामध्ये तर ते सगळे मसाले ॲड केले आणि नंतर तेल सुटस तर अजून डबल शिजवू दिलं थोडंसं पाणी टाकून आणि नंतर त्यामध्ये छोले टाकून घेतले. तर आपली भाजी फायनली तयार झाली. आणि आता इथं आपलं वरण करायला चालू होतं. मुगाची डाळ शिजवून ठेवली होती, तर त्याचं सपक वरण करायला चालू होतं, कारण आमच्या समूला सपक म्हणजेच बिना तिखटाचं, आमच्या इकडे सपक वरण म्हणतात, कोण आळणी वरण म्हणतं, कोण पिवळं वरण म्हणतं, तर आमच्याकडं सपक वरण म्हणतो, त्यामुळे मी सपकच म्हणते. तर इथे आता फायनली माझा स्वयंपाक वगैरे झाला आहे. आणि चपात्या करताना काही मी दाखवलं नाही ते, कारण मी अगोदरच चपात्या करून घेतल्या होत्या. फक्त भाज्या, भात आणि आपला शिरा करायचा राहिला होता, रवा करायचा राहिला होता, त्यामुळे तेच करून घेतलं. जेवण वगैरे झालं. नंतर इथं कोरफड थोडंसं उरलं होतं. हॅलो, कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर आज 26 जानेवारी आहे, प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आजचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच की आजचा दिवस कसा गेला, काय गेला. आमचं म्हणजे मेन चौकात घर असल्यामुळं ना काही पण दारावूनच जातं आमच्याच, म्हणजे हाच मेन रस्ता आहे. इशीकडे जाण्याचा म्हणा, आमच्या ग्रामपंचायतकडे जाण्याचा म्हणा, हाच रस्ता आहे. त्यामुळे मला प्रत्येक काही पण झालं ना व्हिडिओ करायला भेटतो. मध्ये जर घर असलं असतं ना तर व्हिडिओ करायला काहीच जमलं नसतं. तरी मला समूचा व्हिडिओ करण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये जावं लागलं. तसं तर मला जायला नको वाटत होतं, पण तरी गेले, कारण समूची इच्छा होती की मम्मी तू यावंच लागते, काही करून तू यावंच लागते. सकाळी मी पाणी आणायला गेले, कारण तुम्हाला तर माहितीच आहे की आम्हाला बाहेरून पाणी आणावं लागतं पिण्यासाठी, कारण आमच्यातलं जे पाणी आहे तर ते थोडं खराब येतं, सांडायला फक्त भरतो तर ते पण शोधूनच भरावं लागतं. त्यामुळे मी पहिलं पाणी आणायला गेले, तेवढ्यात समूची पर्वत फिरी आली. मी तिथंच घागर ठेवली आणि मग हिचा व्हिडिओ करण्यासाठी, फोटो काढण्यासाठी आले रिटर्न. का तर तिची पुन्हा इच्छा अपुरी राहिली असते की मम्मीला 10 वेळेस सांगितलं तरी मम्मी पाण्याला जाऊन बसली, आली नाही. म्हणून मी आले. आणि मग शिवानी असली असती ना तर मला काहीच टेन्शन नव्हतं, कारण शिवानी आली ना मला पण टेन्शन नसतं आणि समूला पण टेन्शन नसतं, कारण ती पूर्ण काम हँडल करते. जेवढं तिला शक्य होईल तेवढं पूर्ण, म्हणजे मला आणि समूला काहीच टेन्शन राहत नाही. त्यामुळे मग मला तिथं घागर ठेवली, मी आले. समूचा इथून जाताना व्हिडिओ केला मी. बरेच लेकरं होते आज, खूप छान छान मुलींनी वगैरे साड्या घातल्या होत्या, खूप छान वाटत होतं बघायला. आम्हाला पण म्हणलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू. मिलिटरी मॅनचे पण 4-5 पोरांना ड्रेस दिली होती त्यांनी, पुन्हा बऱ्याच जणांना नेहरू होते पांढरे. त्यामुळे सगळ्यांचंच लुक आज म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी खूप छान वाटायला होतं, म्हणून म्हणलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू. म्हणून तर त्यातले बरेच मुली व्हिडिओ बघतात आमचे, मग त्यांना पण जरा वाटतं की बाबा खरंच आमचा व्हिडिओ आला आहे, जरा खुशी वाटते. कारण त्यातले 1-2 मुलं पण बघत होते की आपले व्हिडिओ करायला चालू आहे म्हणून. कारण मी सकाळी बघितलं, म्हणजे ओळखलं की एक मुलगा फिरू बघत होता, काहीतरी बोलत होता, पण तो लांब होता त्यामुळे मला काही ऐकायला आलं नाही व्यवस्थित, पण तो बोलत होता काहीतरी. म्हटलं चला थोडं शेअर करू. जास्त जर शेअर केलं ना तर म्हणजे टिपऱ्या वगैरे मुलींनी खेळलेल्या, पुन्हा त्यांनी लेझिम खेळलेलं, ती जास्त मी व्हिडिओमध्ये काही घेतलं नाही, कारण बाहेरचा गाण्याचा जर आवाज घेतला ना तर कॉपीराईट क्लीन येतं व्हिडिओमध्ये, त्यामुळे मला जास्त काही घ्यायला जमत नाही. थोडंसंच घेतलं आहे मी व्हिडिओमध्ये. तर असं म्हणलं जाऊ द्या. आणि मेहंदी भिजवून ठेवली आहे, आज लावायचं म्हणलं होतं, कारण आज माझा स्वयंपाकात वगैरे दिवस गेला, मला काही लावणं झालं नाही. तशीच मेहंदी आहे, फक्त कोरफड उरली होती, म्हणलं चला चेहऱ्याला लावून घेऊ. कोरफड आपल्या चेहऱ्याला म्हणा, शरीराला म्हणा, केसाला म्हणा, कोरफड खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. कोरफड चांगली आहे, सगळ्या औषधापेक्षा कोरफड जास्त
म्हणजे गुणयुक्त आहे आपल्या शरीरासाठी. आमच्या तर ना म्हणजे आमचे मिस्टर म्हणजे माझे मिस्टर माझे मिस्टर जेव्हा लग्न झालं होतं ना माझं नवीन, तेव्हा एवढे मोठे मोठे पानं आणायचे कोरफडचे, मधून चिरायचे, मधलं पूर्ण पूर्ण खात होते अशाला असे. मग मला वाटायचं हे काय खातात, हे काय खातात. तर तेव्हा मला कळालं की ही कोरफड आहे. मग त्यांचं बघून मी पण थोडंसं खाऊन बघितलं. बाप रे बाप, असलं जर कडू लागतंय ना ते खूप बेकार लागतंय. मला वाटलं की बाप रे बाप, ह्यांची कमाल आहे, कसं खातात काय माहिती. पण इतकं खात होते ना, बाप रे, मी तर बघूनच कमाल केली होती की एवढं कसं खातात कोरफड. तर आता काही जास्त करून खात नाहीत, कारण आता इथं कोरफडच नाही. तिकडं लातूरला राहतो तेव्हा तिथं कोरफड खूप सारी होती. इथं पण नाही. आता मी बरेच दिवस लावायचं म्हणते, पण मला काही लावूनच होत नाही, कारण कुंड्याच नाहीत आमच्या बाजारात. कुंड्या खूप छोट्या छोट्या भेटतात, त्यामुळे लावूनच होत नाही. ती आवर्जून कुंड्या आणल्या तर माती भेटत नाही. तुम्ही म्हणता असं खेड्यात राहून माती भेटत नाही, आणायला कुणी नाही. माती भरपूर आहे पण आणायला कुणी नाही. मला पण जाणं होत नाही कुठं. त्यामुळे माझी झाडाची इच्छा अपुरीच राहते. किती दिवसापासून झालं म्हणते मी, हे झाड लावायचं, ते लावायचं, हे आणायचं, ते आणायचं. नुसतंच घोगते आणि बसते, घोगते आणि बसते. तर असो, कोरफड लावलं ना चेहऱ्याला थोडासा वेळ, तर चेहरा एकदम प्लेन प्लेन वाटतो आपल्याला सुद्धा. तसं तर माझ्या चेहऱ्यावर फोडं वगैरे काही नाहीत, तसे पिंपल वगैरे तसे काहीच नाही. पण फक्त जाऊ थोड्याफार सुरकुत्या दिसतात चेहऱ्यावर माझ्या. त्यामुळे कधीतरी लकी चान्स, कधीतरी 4-6 महिन्याला लावत असते, सारखं नाही लावत, कारण मला एवढं काही इंटरेस्ट नाही. कधीतरी लावते मी. आज उगं शिल्लक होतं म्हणून लावलं होतं मी. आणि केस खूप गळायले होते, कारण का नाही ह्या वातावरणामध्ये ना झाडाचे पानं आणि आपल्या केसाची गळती बरोबर होते. कारण आमच्यात लिंबाचं झाड आहे ना, एवढे पानं गळतात ना, अक्षरशः रोज एक टोपलं पाणी बाहेर टाकावं लागतं आम्हाला उचलून. तसंच केसाचं पण आहे. मी तर 2-2 दिवस विचारत नाही, कारण केसच लय गळतात माझे. खूप म्हणजे खूप केस गळतात माझे. त्यामुळे मग मी म्हणलं चला आज मेहंदीत कोरफडच टाक. मागे एकदा टाकलं होतं मी कोरफड, ससा कुठं मिळाली तर कोरफड आणते, नाही तर नाही आणत मी. पण फुलाला म्हणजे आता फुलाला जाते ना तिकडं मी, तर तिथं बरेच कोरफडचे झाडं आहेत लई मोठे. त्यामुळे मग तिथून आणलं होतं मी कोरफड सकाळी. नंतर मग मला काहीच टाईमच भेटला नाही, भिजवून ठेवली. आज लावायला पण टाईम भेटला नाही. बघू आता संध्याकाळी जर आमच्या समूनं लावली तर, कारण आता समूच्याच मागं लागावं लागलं. आता आमची समू काय करते काय माहिती. तिला तेवढी जमत नाही, पण तरी सांगावं लागेल कशी तरी लावून, कारण स्वतःला येत नाही व्यवस्थित लावायला. कुणीतरी असलं ना तर छान लावता येतं. त्यामुळे आता मला समूच्याच मागं लागावं लागेल. लाव बाई होय समू, लावते का गं? चला जाऊ द्या, आता काहीतरी गोडीमेट लावून तिच्याकडूनच लावून घेते मी. नंतर म्हणलं त्या अगोदर व्हिडिओचा एंड करू, कारण बराच वेळ व्हिडिओ ना तसेच अपुरे राहतात, माझं बोलणंच होत नाही. व्हिडिओचा एंड करायचं ना अर्ध्यातच बोलणं बंद होते माझं. त्यामुळे मग तसंच राहून जाते. कालच्या व्हिडिओला मला तसंच झालं. त्यामुळे म्हणलं चला आवर्जून व्हिडिओचा एंड करू म्हणून. तर चला बाय. श्री स्वामी समर्थ.